नमस्कार. मॅथ्स बाय राखीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. क्लास 7चा रॅशनल नंबर टॉपिक घेतला आहे. रॅशनल नंबर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. रॅशनल नंबर म्हणजे याच्यामध्ये फ्रॅक्शनच असतात. फ्रॅक्शन प्लस याच्यात मायनस अँड प्लस असतात. फ्रॅक्शनमध्ये मायनस अँड प्लस नसतात. ऑल फ्रॅक्शन्स हे प्लस असतात. बट रॅशनल नंबरला सर्व नंबर्स हे प्लसमध्ये आणि मायनसमध्ये असतात. इट्स कॉल याला ते रॅशनल नंबर म्हणतात. तर रॅशनल नंबरचे काही क्वेश्चन तुम्हाला सांगते मी. ॲडिशनमध्ये क्लास 7चं टॉपिक आहे रॅशनल नंबर. बेसिक या इथे बेसिक कळालं का पुढचे टॉपिक तुम्हाला क्लिअर होतील. तर रॅशनल नंबरमध्ये पहिला घेतला मी ॲड द फॉलोविंग रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स काय करायचे आपल्याला ॲड करायचे आहेत. आता काय नंबर -5/7 अँड 3/7 म्हणजे -5/7 प्लस 3/7 -5/7 प्लस 3/7 -5 प्लस 3 मायनस प्लस मायनस आन्सर येणार -2/7. याचा आन्सर आलं -2/7. मायनसचं साईन का दिलं? रूल आहे इंटिजर्सचे रूल इथे सुद्धा फॉलो करायचे आहे. इंटिजर्सचे रूल मायनस प्लस मायनस साईन कुठलं लागणार? बिग नंबरचं साईन कुठलं आहे? मायनसचं. -2/7. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे -15/7 अँड -15/4 प्लस अँड 7/4 -15/4 प्लस 7/4 यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. येणाऱ्याचा डिनोमिटर कसा आहे? सेम आहे, कॉमन आहे डिनोमिटर 4 -15 प्लस 7. आन्सर काय येणार? याच्यात पण तोच रूल लागणार मायनस प्लस मायनस. 15मधनं 7 गेले 8 उरले -8/4. आपण इथं पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये पण करू शकतो. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आन्सर -2/1 किंवा -2 सुद्धा येऊ शकतो. डिनोमिटर 1 आहे हा आपण राईट नाही केला तरी चालतो, केला तरी चालतो. आन्सर त्याचं आलं -2/1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 3/4 अँड -3/5. 3/4 प्लस -3/5. आता यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. आता यांचा डिनोमिटर सेम आहे का? नाही. पहिल्यांदा आपल्याला याचा डिनोमिटर सेम करावं लागेल तर रॅशनल नंबरची ॲडिशन होते. फ्रॅक्शनला सुद्धा तोच रूल आहे. फ्रॅक्शनची ॲडिशन करताना सबस्ट्रॅक्शन्स करताना त्यांचा डिनोमिटर पहिले सेम करावा लागतो, मग त्यांची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन्स होती. रॅशनल नंबरला सुद्धा तोच रूल फॉलो करायचा आहे. रॅशनल नंबरचे डिनोमिटर सेम नसतील तर त्याचे डिनोमिटर पहिले सेम करून घ्यायचे आणि मग त्यांची ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन्स करायची. 3/4 प्लस -3/5. आता यांचा LCM येतो 20. 3 × 5/4 × 5 प्लस -3 × 4 अँड 4 × 5. 15/20 प्लस 12/20. आता याला प्लसचं साईन का दिलं? बिग नंबरचं साईन दिलं इथे मी त्याला. मायनस प्लस प्लस साईन कुठलं दिलं? बिग नंबरचं. मग इथे आले -12/15 मायनस प्लस मायनस आणि -12/15. आता याचा आन्सर येणार 3/20. आता तुम्ही म्हणाल 3/20 कसं काय आले? बिग नंबरचं साईन इथे लागणार. बिग नंबरला साईन कुठलं आहे? प्लसचं आहे. 3/20. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 3/1 प्लस 3/5. आता याचा LCM येईल याचा 5. इथे येणार -15 प्लस 3 मायनस प्लस मायनस -12/5.
इथे पण बिग नंबरचं साईन दिले आपण. कोणतं? बिग नंबरचं. बिग नंबरला साईन कुठलं आहे? मायनसचं. म्हणून इथं बिग नंबरचं साईन दिलं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. -7/27 अँड 11/18. आता -7/27 प्लस 11/18. आता 27 2 जा 54 आणि 18 3 जा 54. -7 मल्टिपल 2 अँड 27 मल्टिपल 2 प्लस 11 मल्टिपल 3 अँड 18 मल्टिपल 3. -14/54 प्लस 33/54. आता इथे येणार, यांचा डिनोमिनेटर कॉमन काय आला आहे? 54. आता मायनस प्लस पुन्हा मायनस. आता 33मधनं 14 गेले, किती उरले? 9 अँड 2मधनं 1 गेले, 1. आन्सर आलं 19/54. काय आलं आन्सर? 19/54. आता मला वाटेल इथं प्लसचं साईन का दिलं? बिकॉज बिग नंबर साईन इज प्लस. तिथं आलं 19/4. थँक्यू. चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ अजून टाकणार आहे मी त्याच्यात. थँक्यू.